अध्ययन निष्पत्ती 040107 पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर मजकुराचे बालसाहित्य वर्तमानपत्रातील ठळक शीर्षक प्रसिद्धी फलक इत्यादी यांचे समजपूर्वक वाचन करतात. इयत्ता चौथी पाठ 20वा कोलाज. सचिन सचिन. विद्यार्थी मित्रांनो, मैदानामध्ये सर्वत्र घुमत असलेला हा आवाज म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. सचिन रमेश तेंडुलकर हे क्रिकेट विश्वातले एक अविश्वसनीय तारे. जन्मदिनांक 24 एप्रिल 1973. पहिला कसोटी सामना 15 नोव्हेंबर 1989. पहिला एकदिवसीय सामना 18 डिसेंबर 1989. एक दिवसीय शतके 49. एक दिवसीय अर्धशतके 96. एक दिवसीय सामन्यातील धावा 18,426. कसोटीतील शतके 51. कसोटीमधील धावा 15,921. शेवटचा कसोटी सामना 14 नोव्हेंबर 2013. शेवटचा एक दिवसीय सामना 18 मार्च 2012. जागतिक विक्रम. पुरुषांच्या एक दिवसीय स्पर्धेत द्विशतक करणारा पहिला खेळाडू. कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेट सामने सर्वोच्च संख्येने खेळणारा खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू. कसोटी क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव खेळाडू. कसोटी क्रिकेटमध्ये 15,000 धावा करणारा पहिला फलंदाज. जागतिक विक्रमामध्ये जागतिक विक्रम करणारा खेळाडू. प्राप्त पुरस्कार: अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पद्मविभूषण आणि भारताचा सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार. माझा आवडता क्रिकेटपटू आमचा लाडका सचिन. निरोप समारंभातील भाषण. क्रिकेटमधून निवृत्त होतानाच्या भाषणात सचिनने त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे म्हणजे त्याचे आईबाबा, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, गुरु, डॉक्टर, प्रशिक्षक, व्यवस्थापक, प्रसार माध्यमे या सगळ्यांचे आभार मानले. 1999च्या विश्वचषकात स्पर्धेतील सामने सुरू असताना सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. सचिन थोड्या काळासाठी इंग्लंडहून भारतात आला आणि लगेचच स्पर्धेसाठी परत गेला. केनियाविरुद्धच्या पुढील सामन्यात त्याने नाबाद शतक केले. 101 चेंडूत 140 धावा हे शतक त्याने आपल्या वडिलांना अर्पण केले. रमाकांत आचरेकर सरांविषयी सचिन काय म्हणाला? गेल्या 29 वर्षांमध्ये सर मला कधीही छान खेळलास असे म्हणालेले नाहीत, कारण मी बेसावध होईल आणि मेहनत करायचे थांबवेन असे त्यांना वाटायचे. आता माझ्या कारकिर्दीबद्दल ते कदाचित म्हणतील उत्तम, कारण यापुढे आयुष्यात मी सामने खेळणार नाही. मी क्रिकेट पाहत राहीन आणि क्रिकेट कायम माझ्या हृदयात असेल. तर माझ्या आयुष्यातील तुमचे योगदान फार मोठे आहे आणि त्यासाठी धन्यवाद. भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो व राष्ट्रीय सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे. या सन्मानाचा प्रारंभ 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला. सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती. इसवी सन 1955 मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली. हा नागरी सन्मान 1 वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देण्यात येतो.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन 1954 साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. सचिन तेंडुलकरला सर्वात कमी वयात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार सन 2013 साली देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाठामध्ये बघितलंच असेल सचिन रमेश तेंडुलकर यांचा कोलाज किती उत्तमरीती करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांचा पूर्ण जीवनपट अंतर्भूत करण्यात आलेला आहे. गृहकार्य. विद्यार्थ्यांनो, तुम्ही देखील तुमच्या आवडत्या व्यक्तीचा किंवा खेळाडूचा असा कोलाज तयार करा. परिचय. अतुल सुरेश डवरे, जिल्हा परिषद शाळा गणेशपूर, पंचायत समिती रिसोड, जिल्हा परिषद वाशिम, 270605008601.